यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। 5 फेब्रुवारीऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत। केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला उत्तर दिलंय। विमान अपघाताचा तपास AAIBनं सुरू केलाय। विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतलेला आहे आणि विमान अपघात तसंच घटनांचा नियमानुसार तपास सुरू केलाय। तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीनं होणार असल्याचं केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितलंय। अजित पवार यांच्यानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनसीपीमधील सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रह धरला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी नेत्यांनी केलेली आहे आणि लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कोणाला द्यावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यानं पक्षाकडून नावं दिली जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून त्यांची तात्काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश खुले यांनी केली आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली। अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांनी निशाणा साधला। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही, तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करताय असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं। भाजपनं जाहिरात दिली ती अजित पवारांबाबत असलेल्या आदरापोटी आणि प्रेमापोटी असंही उपाध्ये म्हणाले। म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र ठरले। कायद्याचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। अकोला महापालिकेमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असतानाच काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केला। आमचाच महापौर बसेल असा दावा काँग्रेसच्या साजिद खान यांनी केला। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1,82,000 तर चांदीचा दर प्रति किलो 4,05,000 पोहोचलाय। एकाच दिवसात सोन्याचा दर 14,000 तर चांदीचा दर 24,000 रुपयांनी वाढला। यूजीसीच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। सध्या 2012 मधीलच यूजीसी नियम लागू राहणार आहेत। सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि यूजीसीला याबाबत नोटीस बजावली आहे, तर पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे। नाशिकवरून मुंबईकडे निघालेला किसान मोर्चाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। भातसा फाटा इथं मुक्काम ठोकून असलेला किसान मोर्चा परत निघालाय। शासनाकडून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या। 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय। माघी शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली। यावेळी मंदिर समितीचे सदस्य व्यवस्थापक यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झाले। पुण्यावरून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे। तर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले। सध्या सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। समृद्धी महामार्गावर वर्धा इथं ट्रॅव्हल्स अडवून शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटामध्ये गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर 2 ट्रकची जोरदार धडक झाली। या अपघातामध्ये एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला। त्याला कळमनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं।
ऑर्थर रोड कारागृहात कैद्यानं पोलिसावर हल्ला केला. आरोपी लोकेंद्र उदयसिंग रावतनं केलेल्या हल्ल्यात पोलीस शिपाई जखमी झाले. परभणीच्या सेलूमध्ये अंमली पदार्थ विरोधात राजीव गांधीनगर भागात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 8 किलो 432 ग्रॅमचा गांजा जप्त केला. तसंच या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलं. अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचं टायर फुटलं, त्यामुळे अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. वाशिंबा नवीन बायपास पॉइंट जवळ हा अपघात घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यासह देशभरातून राजकीय नेते उपस्थित होते, तर राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सलामी देत अजितदादांना अखेरचा निरोप दिला. अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार भावूक झाले. सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबाकडून जड अंतकरणानं अजित पवारांना निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या जाण्यानं नेत्यांना अश्रू अनावर झाले. अमोल मिटकरी, सुनील टिंगरे ढसाढसा रडले. नवाब मलिकांसह अनेक नेतेही भावूक झाले. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी ही मागणी केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही झिरवळ सकारात्मक आहे. अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांनी हा निशाणा साधला. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांना आदरांजली वाहिली. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही दादांना निरोप देताना अश्रू अनावर झाले. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पार्थ पवार आणि जय पवारांनी नागरिकांना नमस्कार केला. अंत्यविधीला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी भावनिक वातावरणात कार्यकर्त्यांचे आभार मानले. अजित पवार यांचं श्रद्धास्थान म्हणजे कराडचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ. राजकीय जीवनात जेव्हा चढ उतार आले तेव्हा अजित पवार हे कराडच्या यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या शासकीय देवगिरी बंगल्याबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला. कामाचा माणूस अजित पवार नसल्यानं देवगिरी बंगल्यावर शांतता पसरली. जिथं अजित पवार तिथं गर्दी हे समीकरण दिसून यायचं. दादांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. पुण्यात देखील याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. पुण्यातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. दादांच्या जाण्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पाचोरा शहर बंद ठेवण्यात आलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध पक्षाचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दादांच्या निधनामुळे मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली. तसंच आज येवला, लासलगावचे नागरिक, व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आणि दादांना श्रद्धांजली अर्पण केली. दादांचं अकाली निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आज संभाजीनगरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून दादांना श्रद्धांजली वाहिली. तसंच कॅनॉट परिसरात मोठा शुकशुकाट पाहायला मिळाला. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आज सकाळपासून शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तसंच शहरात अनेक ठिकाणी 2 मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दादांना वारकरी संप्रदायानं श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील भंडारा डोंगरावर हरिनाम सप्ताहात दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी दादांचं योगदान आहे आणि याची आठवण करून देत वारकरी संप्रदायानं अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या गेल्या 30 वर्षातील आठवणी सांगितल्या. अजितदादा गेले तर मला माझा भाऊच गेल्यासारखं वाटलं असं म्हणत किरणताईंना अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या दादाला नियतीनं का हिरावून घेतलं असा भावूक प्रश्न दादांच्या लाडक्या बहिणींनी उपस्थित केला. बारामती म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजेच बारामती हे समीकरण होतं आणि आता तोच दादा आम्हाला सोडून गेला अशी भावना व्यक्त करत या महिलांना अश्रू अनावर झाले. मी पोरका झालोय, वडील गेल्याची भावना आहे असं म्हणत सुनील टिंगरे ढसाढसा रडले. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.